म्हणजे कसं आता पहिले पळाल्यामुळं लगेच झालेलं नियोजन. मागच्या 4-5 दिवसापूर्वीच म्हणजे पहिलंच ठरलेलं होतं बाबा पुढचं मैदानात पळूया. त्यांच्या भागातलं मैदान होतं त्यामुळे हा पायरा जुळून आलाय. काय सांगाल त्याविषयी? त्यांच्याच भागात म्हणजे त्यांच्या शेजारचं एक 3-4 किलोमीटर त्यांचं घर असेल इथं आसपास कुठे तर आहेतच. त्यांच्या भागातलं असल्यामुळं पहिली गाडी पळाल्यामुळं मग आम्ही हीच गाडी त्यांच्या भागात पळवली. दुधेवावीला तुमच्या भागातलं होतं, आता आज हे गुरसाळ्यातलं त्यांच्या भागातलं आहे. आणि तुम्ही हे नातं जपताय, काय सांगाल त्याविषयी? नातं म्हणजे कसं गाडी पळते म्हणून हे जपावं लागते आणि शेवटी माणुसकी पण महत्वाची आहे या क्षेत्रात. कसं आहे शेवटी माणुसकी धरली पाहिजे, माणसं पण जपावं लागते. एक अपराजित जोडी म्हणायला लागेल या जोडीविषयी काय सांगाल? अपराजित गाडी आहे, चांगली पळते गाडी. काय सांगाल की जायच्या मैदानामध्ये गुलाल हा असतो पाकऱ्याचा, काय असं वैशिष्ट्य आहे? तसं वैशिष्ट्य म्हणजे तर त्याचं स्पीडच तेवढं आहे ना. जो एखादी पळते त्यामुळे त्याला काय कुठे अडचण येत नाही ना. अंगावर गाडी असली की गाडी सोडत नाही, अजिबात सोडत नाही, कधी सोडत नाही. काय सांगाल की अंगावरती गाडी असली की तो जास्त जीव तोडून पळतो ते निकालात तर टेबल स्पीडनेच शिरतो निकालात. तर ते म्हणजे कसं एक वासर घेतलेलं 11-10 महिन्याचं ते आणून आपण म्हणजे घरी सांभाळलेला समजून शिकवलेलं आहे मैदानात गेल्या. गाडी गटाला कशी पडली काय सांगाल त्याविषयी? गटाला पण चांगलं स्पीड लागलं होतं, सेमीला पण चांगलं स्पीड लागलं. ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? ड्रायव्हर कसं सोन्या ड्रायव्हर आहे ती म्हणजे बऱ्याच दिवसापासून गाडी आणतो बैल कंटिन्यू हाणतो. काय सांगाल गटाला गाडी कशी पळाली? चांगलं स्पीड लागलं होतं गाडीचं. किती तासावरती गाडी होती? 6 नंबर तासावर कडनी होती. काय वाटतं ज्यावेळेस गट काढला त्यावेळेस कॉन्फिडन्स होता का सेमी आपण काढू? आम्हाला कॉन्फिडन्स पहिलाच आहे की लागणार आहे अजून. पहिलं बघा मित्रांनो, आम्ही पहिल्यांदा बैल काढतो 10-11 दिवसातून. 8-10 दिवसातून कधी म्हणजे आता कसं बैल ठेवायच्या हिशोबानेच आम्ही काढतो. गॅप काय माहिती काय काय नाही नाही तसं काय नाही. तसं नाही, तसं आम्ही 4 दिवस 5 दिवसांनी पण पळवतो. पण आमचं कामाच्या ह्याने आम्ही पळवतो. आणि थोडं म्हणजे आता कसं सलग 4-5 मैदानं कंटिन्यू आहे फायनलला, एक पण मैदान मार खाल्लेला नाही ते. आणि त्याच्यामुळे कसं केलं मला जरा थोडं एक 8 दिवसाचं रेस्ट द्यावं कारण आता थोडं पेडगावचं मैदान आलेलं आहे त्यामुळे तयारी कशी त्याची तयारी तर केलेलीच आहे. म्हणजे त्या तयारीसाठी तर आम्ही 8 दिवस गॅपवर ठेवलेलो. म्हणजे आपलं कसं गेल्या वर्षी आपण फायनलला राहिलेलो आहे पेडगावला, खडक वाचले बोलत. काय सांगाल त्याविषयी कशी? त्यावेळेस पण गाडी भरपूर पळाली. अचानक पायरा झाला, गाडी फायनल राहिली, यावेळी कसं काय प्लॅनिंग असणार आहे? ह्यावेळेस पण काय म्हणजे असं अजून तर काय प्लॅनिंग नाही केलेलं. बैलाला डोकं लावायचं. कारण आजपासून पेडगावची तयारी चालू तरी त्याचं ट्रेनिंग वगैरे कसं असतं? नाही आपल्याला थोडा बैल अजून नियोजन परफेक्ट केलेलं नाही बाबा आपण हे संग पळायचं ते संग पळायचं अजून काय सांगाल? टीम मध्ये हाय हीच मेंबर आहे, ते 6-7 मेंबर आहेत. खाली कोण सुट्टी? खाली आम्ही 5 जण असतो सगळेच असतो. आणि 2 जण पुढं असतो ते. सुट्टीला कसं नाही बैल शाला सुट्टीला चांगला असा उभा राहतो. गाडी पुढे थांबते त्यावेळेस कसं सांगाल? पुढं तर एकदम छान आहे. 100 ते 200 मीटर पुढे गाडी घेऊन जात नाही पुढे कधीच. त्याला माहिती आहे आता आपल्याला निकाल घेतला आपल्याला दादा काय सांगशील, म्हणजे तुला हुडकत येतो म्हणला, काय सांगशील त्याच्याविषयी? काय पाहिलं जीव आहे माझ्या बैल बाहेर जास्त थांबतो बी थांब म्हणते दोन्ही असं काय वैशिष्ट्य आज मैदानाबद्दल काय मैदान एक नंबर आहे, एक नंबर आहे, भारी काय बघताय आता सगळ्यांना महाराष्ट्राला माहिती की हलका पहिला असतो कधीतरी तरी बोलायला असतो असं बघायची खासियत आहे. आमचा टॉपचा पायराच नाही आता सध्या. आम्ही हलकच म्हणजे 2 नंबर मधलंच बैल आम्हाला 1 नंबर मधला अनेक बैल आम्ही घातलाच नाही. आणि तरी पण 1 नंबरच्या बैलांवर कासागाठी होती, काय सांगाल? नाही 1 नंबर मध्ये बैल पोहतोच, कारण का बैल जाईल त्या मैदानात राहतोच बैल आमचा. गुलाला कंटिन्यू बैल वर्ष झालं बैल गुलालातच आहे आमचं. एखादं मैदान आमच्या चुकीनं बैलांनी मार खाल्ला तर मधला आजार
आज रात्री लग्न झालं ते काय कोणते डॉक्टर त्यानंतर पण तेव्हा नंतर तो मैदानात त्यानं कमबॅक केला तेव्हा पण रायफल होता आणि त्या दिवशी पण म्हणजे तो त्या बावीला रायफल आजारी होता तेव्हा पण ही जोडी पावली म्हणजे काय सांगाल म्हणजे तसं या 5 मैदानावर आपल्याला एकदा गाडी आमची पळाली त्या मैदानावर पळाली गाडी पडायचा प्रयत्न करत होतो. कसं सोबत कधी दिसली पुन्हा एकदा तर दिसत आज आणि त्या दिवशी ज्या सीमित कोरेगावला जी घासाघासी झाली त्या ह्याच्याबरोबर कधी पाहताना दिसेल काय सांगाल शेत योगा आणि पळताना दिसत होते. आणि सगळ्या महाराष्ट्राला म्हणतात राईना आणि पाखऱ्या या जोडीला सुद्धा महाराष्ट्राच्या नंतराच्या कोरेगावच्या मैदानामध्ये गाडी दाखवून दिली की काय गाडी करू शकते काय सांगाल त्याविषयी काय सांगाल तो एक सिनेमेला काटाकी लढत त्याविषयी काय सांगाल सेमी एकदम टॉपला जातो त्या सेमीत कोण मारायचे म्हणजे सांगतेच नव्हतं कोण हरलं आणि कोण जिंकलं काय सांगते परंतु दोन्ही जिंकले ज्यावेळी नंदी आपले नंदीचा टॉपच्या आणि ती सेम कंडिशन वारुंजीच्या मैदानात झालेली काय सांगाल त्याविषयी तसंच झालं त्यावेळी तिथं पण वारुंज्यात पण असंच झालं सामना निकाल झाला सामना निकाल मग त्या दोन्ही नंदींबरोबर आपला पाखरे कधी पाहताना दिसेल काय नियोजन वगैरे झाला म्हटलं की लवकरच दिसत पण नियोजन सर्वसाधारण सर्व जनावरांना आगामी पेडगावचं नियोजन येतंय जे पैरे झालेले आहेत त्या नवीन चेहरा दिसणार आहे का आणि सांगू शकतो पण आज उद्या पण बऱ्यापैकी जुना म्हणजे जे आधी ज्यांच्यासोबत पळलेला आहे त्यांच्यासोबत दिसणार आहे का नवीन चेहरा घेऊन दिसणार आहे सोबत पळायला पण तयार आहे. हा दादा नमस्कार नमस्ते पहिल्यांदा नाव सांगा तुमचं ऋषिकेश पवार आपण पाखरेचे कोण आम्ही म्हणजे घरचंच नाते आपलं सुट्टी मेकर का सोडायला असतो बैल मग काय अशी सांगाल पाखऱ्याविषयी पाखऱ्याचं सांगायचं म्हणजे कमीच आहे हा. जिथं अटीतटीची लढत असेल तिथं हमखास गाडी लावतो आता तुम्ही त्याचं टोपण नाव काय story मित्रांनो करायचं? तसं म्हणजे आपल्या घरचं म्हणजे असं घरची वेगळ्या नावानं पुकारतात लाडानं म्हणजे लाडानं ठेवलेलं असतं नाव तसं मित्रांनो पाखऱ्याचं पण घरचं लाडाचं नाव ऐका ह्या दादांच्या तोडगण त्याला म्हणजे लाडानं सगळी बाप्याच म्हणतात आम्ही असं कधी पाखऱ्या बोललोच नाही एकदा त्याला- बोला की थोडंसं. बाप्या चल या चल मित्रांनो बघा ये. सगळ्या लोकांना माहित आहे की दायगावकरांचा हिंद केसरी पाखऱ्या परंतु त्याला पाखऱ्याला की बापू असं म्हणतात आणि बघू शकता तुम्ही बापू म्हणतात. दादा बापू काय म्हणताय म्हणजे त्याचं मागचं पण एक कारण असेल काय सांगत कारण म्हणजे तसं काय असं साहजिक कारण नाहीये लाडानंच आपण म्हणजे घरी सगळे बोलत होते त्याच्यामुळे आपण बोलत होते घरी पण म्हणजे घरचे त्याला बापच म्हणतात लहान मुलं आहेत सगळे घरचे ते बाप्याच म्हणतात घरी त्याच्या अंगावरती मस्ती करणार बसणार वरती अंगावरती मारत वगैरे काय काही मारत नाही काय नाही असं सेम पायरे करायचा बैल पण तुमचा असंच आहे. त्या बैलाचं पण सांगायचं एवढं कमीच आहे त्या बैलाचं पण संघर्ष आहे म्हणजे त्यांच्या पण घरची सगळी लहान मुलं त्याच्या लहान मुलं अंगावर सगळे खेळत ह्याच्यात असतात. असतात. आज तुम्ही पण सांगितले की बाबा पाखरेचे पण घरचे आज अशा अंगावर खेळत असतात हा सगळे खेळ म्हणजे छोटी मुलं सगळे अंगावरती बसणार काय करणार बैल शांत असं झोपलेला असतो